जाऊया मॅचच्या दिशेने, देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. खार्डी टीम गोलंदाजी करते आणि कोणत्याही गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली 500 रुपये हितेजी तांगडी साहेबांकडून. मॅच नंबर आपण पाहतोय टोटल हा तिसरा मॅच शेड्यूल नुसार. जाऊया देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. रवी आणि अनिकेत बुमटे. रवी वाघमारे स्ट्राईकला. पहिला बॉल, पहिलाच बॉल, हुकचा फटका, पाठीमागच्या दिशेने बॉल. पहिला बॉल, पहिला वार, पहिला चमकार. अप्रतिम हुकचा फटका. रवीची खासियत आहे, स्टार्ट करून दिलंय. मागील स्पर्धेमध्ये थोडा निराश होता, सुरुवात झाली नव्हती आणि धावा आल्या नव्हत्या स्कोरबोर्ड वरती, म्हणूनच या 4 धावेने अकाउंट ओपन. सुरुवातीला जर फटकेबाजी राहिली ना तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तुम्ही करू शकता. ऑप्स्टमच्या बाहेर व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धावेने धावफलक पुढे घे 5. येत्या 3 आणि 4 जानेवारीला श्री सिद्धिविनायक चषक तुम्ही पाहणार आहात चंद्रपाड्याच्या मैदानावरती सरकार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. आणि लगेच त्याही स्पर्धेचा येत्या शनिवार रविवार भव्य आयोजन आपण पाहणार आहोत. चेतन म्हात्रे, श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा, संपूर्ण टीम, रवी वाघमारे, भावेश पुणेकर यांची स्पर्धा आपण पाहणार आहोत. शॉर्ट ऑन पुल, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल सिक्सर. साईनाथ महाराज की जय. तुम्ही 11 धावा. एकदा का रवी वाघमारे फॉर्म मध्ये आला तर मात्र येणाऱ्या गोलंदाजावरती प्रेशर रिलीज. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणारा खेळाडू आहे, मोठी फळी आहे. धावा 11, 2 बॉल. पुन्हा एकदा शफल झाला होता, ऑप्स्टमच्या बाहेर बॉल डिलिव्हर केला, व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. एक्स्ट्रा धावेने धावफलक 12 धावा. जर पाहिलं तर चंद्रपाडा संघ, श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा जुना जाणता संघ आहे आणि यंदा चांगल्या खेळाडूंचा संच असलेला संघ. स्वीट हिट, सुपर हिट, अव्वल दर्जाचा सिक्सर. रवी वाघमारे देखील न्यू इयरची सुरुवात करतोय आणि हॅपी न्यू इयर गोलंदाजाला तो म्हणतोय. ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय. 18 धावा, 3 बॉल. उदय चा पुढचा बॉल, अर्ध्या बॅटचा वापर केला, गॅप शोधला, लॉंग लेग पट्ट्याच्या दिशेने. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू दन करत निघून जातोय. आणखीन एक सीमा पार रवीच्या बॅटमधून चौकार. चार धाब्याने धावफलक वेगाने पुढे येतात. टीमची धावसंख्या 22 धावा. स्वीप केला या बॉलला, गॅप शोधला, लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध फाईन जास्तीत जास्त फटकेबाजी केले. 22 धावा, 4 बॉल. आणि लंकलेश प्रतिष्ठान खार्डी संघ गोलंदाजी करत असताना उदयवरती आक्रमण सातत्याने. रवी पुन्हा एकदा उलट दिशेने खेळला, बॅटची टॉप एज घेत चेंडू निघून जात होता सीमा पार, परंतु विकेट जाताना दिसतोय. गॉन. ऍक्शन रिप्ले फार इंटरेस्टिंग आहे. रिप्ले मध्ये पाहिलं, जागा बनवली, त्यानंतर जर पाहिलं तर रवी जेवढा शफल झाला ना, कुठेतरी जी बॉडी आहे ती स्पर्श झाली स्टंपला पाय लागल्यामुळे इथे मात्र रवीला परतावा लागतंय. बॅक टू द पवेलियन. 1 विकेट गेलाय, तो म्हणजे रवीच्या माध्यमातून 22 धावा मैदानाच्या आतमध्ये आलाय. कल्पेश म्हात्रे, MB स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर. या टीम मध्ये तुम्हाला नक्कीच म्हात्रे ब्रदर्स आणि ब्रँडेड स्पोर्ट खेळताना दिसेल. कैवल्य पाटील, त्यानंतर कल्पेश म्हात्रे. म्हणजे टीम जी आहे बॉन्डिंग ती अप्रतिम पाहायला मिळते.
कशा प्रकारची आता बॅटिंग राहील हे इंटरेस्टिंग. वन डाऊनला पाठवलंय, इथे कोणताही विचार केला नाही लेफ्टी रायटी सारखा जो मागील मॅच मध्ये पाहिला होता. हो, आल्या आल्या फक्त सन्मानपूर्वक खेळलाय आणि न्यू इयरची आपल्या नावावर एक धाव कल्पेश म्हात्रे देखील काढतोय. पहिली धाव त्याच्याकरता देखील नवीन वर्षाची महत्वाची. एका धावाने टीमची धावसंख्या आहे 23 धावा. 1 ओव्हर 23 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना श्री सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा टीम 23 रन. गोलंदाजाला देखील कमबॅक करावा लागेल. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी संघ चांगल्या फॉर्म मध्ये आहे. वालजीपाड्याच्या मैदानामध्ये धुमाकूळ घातला होता या संघाने. समीरची काय बॅटिंग बॉलिंग ऑलराऊंडर प्रदर्शन तसं पाहिलं होतं. आणि सरकारची जी स्पर्धा झाली आमदार सरकार चषक, तिथे मात्र जर पाहिलं तर बाजी मारली ते एकवीर पांजू संघाने. तो चॅम्पियन संघ राहिला. ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी हा रनर अप पाहिला आणि भावेश पाटीलच्या नावावर ती मालिकावीरची बाईक 81 धावा त्याने केल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये. भरपूर एन्जॉय ती स्पर्धा प्रत्येकाने केली. हिमेश आला बॉलिंग मार्क वरती. विकेट टेकर गोलंदाज फ्लिक केलाय. पायावरचा बॉल दिशा दिले. सन्मानपूर्वक खेळला या बॉलला. स्क्वेअर लेगला चेंडूला पाठवलंय. फेकी येईल. 1 रन कंप्लीट. यानंतर मात्र स्वतः आयोजकांचा संघ पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. सुनील रायकर आज त्या फॉर्म मध्ये दिसेल का, त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहे. विकी रायकर, सुनील रायकर, एंटायर टीम. घरचं मैदान, घरची ट्रॉफी. अनिकेत बोमटे फॉर्म मध्ये असलेला प्लेयर आहे. सध्या विकेट जाण्याची दाट शक्यता होती. कठीण होता झेल, परंतु झेल सुटलाय आणि त्याचं कारण आहे 1 धाव. एका धावेने धावपळत पुढे येते. 2 बॉल 25 धावा. सध्या 2025चं पर्व संपले. मुखामध्ये मात्र सातत्याने 2025 येत असेल. सराव नाहीये. 26 ची पहिलीच तारीख आहे. 2026चं हे नवीन वर्ष, नवीन पर्व, नवीन हंगाम, नवीन उमेद, नवीन उत्साहाच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडू यंदाचा हंगाम गाजवेल याच अपेक्षेने उतरलात. मागे काय घडले ते विसरून नवीन वर्षात काहीतरी नवीन म्हणून हे नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आपण पाहतोय. ब्लॉक मधला चेंडू होता. इथे मात्र अनिकेतचा कॉलच नव्हता. कल्पेश इथे मात्र डॉट बॉल खेळतोय. कोणचं नाव घेतलं सुनील? सचिनजी भोईर, रणजितजी रायकर यांना विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती येण्याची आपण कृपा करावी. सचिन भोईर आणि रणजित रायकर, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपण स्टेजवर येऊन विराजमान व्हायचंय. 3 बॉल आणि धावा आहेत धाव फलकावरती 25 धावा. पुन्हा एकदा यावेळी मात्र पाहिलं तर अप्रतिम बॉल. हा कमबॅक पाहिजे. प्रथम गोलंदाजाला जर मार पडला तर सेकंड बॉलरने कमबॅक करावा. हेच क्रिकेटमध्ये आपण पाहतोय आणि हिमेश यासाठी ओळखला जातो. कमबॅक करून देणारा गोलंदाज आहे. पूर्णपणे कमबॅक केलाय. आता या ओव्हरमध्ये सध्या हिमेशच्या नावाची चर्चा केली जाते. कल्पेश पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. खडे खडे चेंडू ते बेट केले जात आहेत. खडे खडे खेळवले जात आहेत बॉल, हेच म्हणावं लागेल. आणखीन एक डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग अटॅक. बॉडी लँग्वेज आता पॉझिटिव्ह प्रत्येक खार्डीच्या खेळाडूची पाहायला मिळते. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी संघ आपण पाहतोय. अंतिम बॉल दुसऱ्या ओव्हरचा. आता मात्र यावेळी लेट कट खेळलाय. चाणाक्ष बुद्धी दाखवले आणि थर्ड मॅनला यावेळी नजाकत दाखवून आणखीन एक येतोय कल्पेश म्हात्रेच्या बॅट मधून. शेवटच्या बॉलवरती चौकार. 2 ओव्हर टीमची धाव संख्या आहे 29 धावा. 2 ओव्हर 29 धावा. चला लगेच फील्ड सेट करायचा. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी संघ.
2 ओव्हर आणि टीमची धावसंख्या 29 धावा. रवीचा अप्रोच होता, इंटेंट होता, डायरेक्ट बिंदास्त बॅटिंग करण्याचा. तो अप्रोच सध्या कल्पेश मात्रचा दिसला नाही. जास्तीत जास्त सिंगल धावा घेण्यावरती फोकस केला. थोडासा सेट होण्याचा प्रयत्न तो करतोय आणि त्यानंतर येणारा बॉल पाहिला तर लेट कट खेळला, आउटसाइड एज घेतली, थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्या ठिकाणी चौकार जातोय. 9 होता परंतु त्या ठिकाणी बॉल अडवू शकला नाही आहे. धावफलकावरती धावा 29 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. खचाखच हा पायाचं मैदान भरलंय आणि अजून गर्दी वाढेल कारण की यजमान संघ इन ऍक्शन मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये पाय बी हा संघ पाहायला मिळेल. ऑडियन्स कॅच आयवा झेल करता प्रेक्षकांकरता पारितोषिक लगावलंय सचिनजी भोईर साहेबांकडून. 4 दिवस म्हणजे ही स्पर्धा आहे. शेवटच्या दिवसापर्यंत प्रेक्षकांकरता 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ऑडियन्स कॅश धरा आणि 100 रुपये कमवा सचिनजी भोईर यांच्या माध्यमातून. कॅच घेतल्या बॉल आतमध्ये फेका आणि सरळ स्टेज जवळ या 100 रुपये घेण्याकरता. आणि नक्कीच ऊर्जा दिली पण प्रेक्षकांना. आता मात्र खडेच स्टँड अँड डिलिव्हर बुम बुम आणि गेट बुमटेच्या बॅट मधून येतोय षटकार. क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. जबरदस्त फॉर्म मध्ये आहे अनिकेत बुमटे आणि चंद्रपाड्याचं मैदान गाजवलं. अंडर क्रिकेट मध्ये फ्रीज घेणारा खेळाडू ठरला. भावेश पुणेकर यांच्या स्पर्धेमध्ये द ग्रेट मराठा संस्थापक चषकामध्ये फ्रीज या खेळाडूच्या नावावर आहे मालिकावीर आणि त्याच ताकदीने फलंदाजी होते. टच मध्ये आहे, फॉर्म मध्ये आहे आणि तो फॉर्म कंटिन्यू 2026 ला देखील ठेवला आहे. टीमची धावसंख्या 35. यश बॉलिंग मार्क वरती. अजून एकदा खेचलाय, अजून एकदा ठोकलाय. धूम धडाका दर्जेदार धमाकेदार आउट ऑफ द पार्क. अनिकेत बुमटेच्या बॅट मधून होतो षटकार. हा इंटेंट अप्रतिम, हा अप्रोच अप्रतिम आणि या प्रकारचे खेळी देखील अप्रतिम. बॉलला रेड करतोय, बॉटम हँडचा वापर करतोय पूर्णपणे. इथे गोलंदाजावरती तुटून पडलाय अनिकेत बुमटे. टीमची धावसंख्या आहे 40 प्लस. तुषार पाटील आणि निशांत पाटील ओवन जोडी यांच्याकडून 9 करता कॅच घेतला ना तर 500 रुपये आहे. 9 सचिन भोईर यांनी पारितोषिक लावलंय चंदन देवलीकर यांच्याकरता. ऑडियन्स कॅच घ्या, आयवा जेल 500 कमवा आणि चान्स आहे त्यांना. त्या ठिकाणी सातत्याने बॉल येत आहेत. फटका प्रॉमिसिंग नव्हता परंतु एक धाव सध्या कंप्लीट. सिंगल वरती वेट असा कॉलिंग आला आणि 10 फलक पुढे येते. टीमची धावसंख्या 42. चंदन देवलीकर तुम्ही जर ऑडियन्स कॅच घेतला तर सचिनजी भोईर साहेबांकडून 500 रुपये रोख रक्कम देण्यात येईल. 500 रुपयात बरंच काही होईल. नवीन वर्षाची सुरुवात होईल आणि दुपारची जी खरी गरज आहे ना ती भागवली जाईल. मग प्रत्येकाचा आवडते वेगवेगळे पदार्थ असतात ते एन्जॉय करू शकता तुम्ही. कव्हरला खेळलाय, फिल्डर आलाय, कॅप्टनने हा झेल सोडलाय हेच म्हणावं लागेल. आणि इथे सलग 2 बॉलवरती 2 जीवनदान. श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा संघ सरकार क्रिकेट असोसिएशन मधला बलाढ्य संघ आहे. ज्या पद्धतीने या संघाची बोलबाला राहिलाय 4 बॉल. तुमची धावसंख्या 43. कॅच सुटल्यानंतर येणारे बॉल काय त्या कॅचची किंमत दर्शवितील. अजून एकदा झेल उडालाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पाहता पाहता 2 धावा. मागील 3 बॉल आहेत ना ते नावावर राहिले यशच्या. काय गोलंदाजी केलंय. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आणि त्यानंतर 3 बॉलवरती 3 झेल उडालाय. हा कठीण होता परंतु पॉसिबल होऊ शकला असता. जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये सेट झाला अनिकेत बुमटे. शेवटचा बॉल आता समोर खेळलाय. स्टाईलिश फटका फसलाय. फिल्डर आलाय आणि त्याने हा टिपलाय. झेल संपलाय. अनिकेत बुमटेचा खेळ. विकेट जाईल
धाव फलकावरती धावा 45 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. गावागावान खुल्ला मैदान फोर्स कसरची होते धमाल. गावागावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. छोटी पारी होती, काम मोठे केले. अनिकेत बुमटे जबरदस्त बॅटिंग. षटकार चौकार ही पारी त्याच्या बॅट मधून पाहिली. 2 षटकार म्हणजेच 16 धावा त्याने केल्या. रवी वाघबारेने 2 षटकार 2 चौकार ठोकले. त्यानंतर कल्पेशच्या नावावर 1 चौकार आहे. मिस्टर ब्रँडेड मैदानाच्या आतमध्ये कैवल्य पाटील येतोय. या नायगाव पंचक्रोशीतील सर्वाधिक सफल प्लेयर आणि जबरदस्त फिटनेस मेंटेन ठेवलाय कैवल्य पाटील. ऑलराऊंडर प्लेयर, डाऊन टू अर्थ प्लेयर आणि ज्या खेळाडूचा बोलबाला नेहमीच राहिलाय. मग चॅम्पियन क्रिकेट असू दे, सरकार क्रिकेट असू दे, ओपन क्रिकेट असू दे, 40+ क्रिकेट असू दे, एक गावी क्रिकेट असू दे, सर्व क्रिकेट तो एन्जॉय करतोय. कल्पेश मात्रेने समोर खेचलाय. समोर तो फिल्डर आलाय आणि तो यावेळी जगलिंग करत होता. जगलिंग स्ट्रगलिंग कॅच कॅरी केलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये विकेट डाऊन. क्रिकेटपटूंची घाण. इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. तेजस सुंदर आलाय मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँडेड बॅटर, कॅप्टन कूल म्हणून त्याला ओळखलं जातंय. आज अमित कॅप्टन पाहतोय, परंतु तेजस लेफ्ट हँडेड बॅटर टच मध्ये आहे, फॉर्म मध्ये आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे चांगल्या धावेने. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची धाव संख्या आहे 45 धावा. तेजसची बॅट लागली तर नक्की चौकार षटकारांची आतिषबाजी तुम्हाला पाहायला मिळेल. समोर कैवल्य पाटील देखील आहे, त्याच शैलीचा प्लेअर तेजस उंडरे. अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले त्या खेळाडूने आणि त्याच्या नावाचा बोलबाला नेहमी पाहिलाय. या मॅच मध्ये विकेट गेल्यानंतर समीर तांगडीचा पुढचा बॉल. समीर तांगडी यांच्याकरता हॅट्रिक करता 500 रुपये लगावलेत मंदारजी मुकादम साहेबांकडून. बघूया हॅट्रिक होईल का. पहिल्या बॉलवरती तर विकेट घेतलाय. ओ काय जबरदस्त बॉल, खालीच राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी, फॅन्टास्टिक बॉलिंग वर्क मिस्टर समीर तांगडीच्या माध्यमातून. टीमची धाव संख्या 45 वरती स्थिरावले. कमबॅक करावा तर समीर सारखा करावा. तेजस आतापर्यंत सध्या तरी बीट झालाय. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळायचं होतं, पाहिलं निहाळलं, बाकीचं काम पंचांवरती सोपून दिले. व्हाईट बॉलचा सिग्नल येतो. एक्स्ट्रा धावांनी टीमची धाव संख्या 46. त्रिमूर्ती स्पोर्ट्स नागळे, TR नागळे संघनायक यायचा कान्हाई पाये बी चा कॅप्टन आलाय. नागले टीम आपला कॅप्टन पाठवा. टॉस यानंतर होणारा मॅच. धावा 46. त्यावेळी मात्र बॅटला फोर्स केलं आणि शोधून काढले फिल्डरला. खराब प्रदर्शन तेजस उंडरेचं. बॅट बोलू लागली नाहीये. बॅटच्या वरच्या टॉप एजला बॉल लागला. जी बाउंड्री क्लिअर करायची होती तो मिस टायमिंग फटका. विकेट डाऊन, गॉन. साऱ्या जगात क्रिकेट विश्वात रायगड जिल्ह्याची आहे हवा. रायगड जिल्ह्याची आहे हवा. कित्येक क्रिकेटपटू झाले महान आता आले जिगर बाली. कित्येक क्रिकेटपटू झाले महान आता आले जिगर बाली. तेजसला पाठवलं होतं षटकारांकरता, नाराज आहे आणि बॅट ज्यावेळी बोलू लागत नाही त्यावेळी अशा प्रकारचं दृश्य आपण पाहतो. सध्या तरी ज्या अपेक्षा होत्या त्या खऱ्या उतरल्या नाही मैदानाच्या आतमध्ये. 46 धावा. जबरदस्त कॅचिंग मिस्टर निहार वैतीकडून. त्याच्या माध्यमातून टिपले 3 झेल. आउटस्टँडिंग फिल्डिंग वर्क. 3 बॉल. समीर तांगडीने पूर्णपणे कमबॅक केलाय. जबरदस्त बॉलिंग अटॅक. नितेश शिंगोटे मैदानाच्या आतमध्ये.
मितेश शिंगोटे आल्या आल्याच प्रहार केलाय, गॅप शोधलाय. धापळक पुढे येईल 1 ने. टीमची धाव संख्या 47. कैवल्य पाटील आहे स्ट्राईकला. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या फर्स्ट इनिंग मध्ये. परंतु नागले टीम टॉसला या आणि त्यांच्या अपोजिट कान्हाई बी टॉसला आलेला आहे. कॅप्टन अगोदरच बॅट फिरवली, ओळखलं नाही, अंदाज बांधता आला नाही कैवल्यला. हाफ ट्रॅकर हा बॉल होता अर्ध्या क्रीज वरती. बॉल पाहिला, अगोदरच इरादे स्पष्ट केले, थोडा पुढ्यात येईल असं वाटलं होतं. आडव्या बॅटने खेळण्याचा इरादा. डॉट बॉल येतोय, अंतिम बॉल या फर्स्ट इनिंगचा. श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा संघ बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 23 धाबा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 धाबा, तिसऱ्या ओव्हरमध्ये 16 धाबा आणि समीर तांगडीचं हे निर्णायक षटक. स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट, स्पेशल बॉलिंग वर्क. पुन्हा एकदा लेंथला लांबच ठेवला, आडव्या बॅटने खेळलाय, ऑन साईडला मिड विकेटला बॉल गेला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावा कंप्लीट आणि 2 या धावसंख्येवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. ओव्हरऑल फर्स्ट इनिंगचा खेळकडे पाहिलं तर टीमची धावसंख्या आहे 4 गडी बाद 49, म्हणजे जिंकायला पुरे 50. 50 धावा जिंकायला आहेत. फायटिंग टोटल, सन्मानजनक टोटल आणि इथे फाईट देऊ शकतो चंद्रपाडा संघ. खुश असेल अनिल अंकलेज प्रतिष्ठान खार्डी संघ. पूर्ण कमबॅक केला. पहिल्या षटकात 23 धावा, 1 विकेट आला होता उदय या गोलंदाजाच्या नावावर. त्यानंतर हिमेश पूर्ण कमबॅक करून दिला. 6 धावा, विकेट नाही मिळाला परंतु त्या 6 धावा खूप काही सांगून गेलं या मॅच मध्ये. याचे ओव्हर 2 सुरुवातीला षटकार, त्यानंतर 4 बॉलवरती केलेला कमबॅक. 16 धावा देत 1 विकेट घेतला आणि समीर तांगडी करता टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी. स्लॉग ओव्हर मध्ये 2 विकेट, 4 धावा दिल्यात. म्हणजे ज्या धावा 60+ वाटत होत्या 60-70च्या घरात त्या 50 पर्यंत आल्या. जबरदस्त कमबॅक आणि नंतर प्रतिष्ठान खार्डी संघाचा. जाऊया टॉसच्या दिशेने. PR नागले टीमचा कॅप्टन आलाय का? नागले टीमचा कर्णधार देखील आलाय. आदरणीय परागजी देवलीकर सर्वांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. 4 ओव्हरचा मॅच. 1 जोडी आणि 0-9 असा खास टॉस बनवलाय. परागजी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. 1 जोडी आणि 0-9 असा टॉस. 4 ओव्हरचा मॅच. चला, कानाई पाये बी सांगते आमची स्पर्धा आहे तर आम्ही कॉलिंग करू. 1 जोडी 0-9 आणि टॉस जिंकणाऱ्या कॅप्टनला मला वाटतं कोल्ड्रिंक आहे ती थोड्याच वेळात देण्यात येईल. थँक्यू परागजी. टॉस जिंकला TR नागले, कॉंग्रॅच्युलेशन. काय डिसिजन आहे? क्षेत्ररक्षण घेऊ आम्ही, कारण फर्स्ट टाइम इथे खेळतो, नवीन ग्राउंड आहे, अजून अंदाज नाही, खेळलो नाही, त्याच्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण करून समोरच्या टीमला मध्ये थांबवायचा प्रयत्न करू. एकंदरीत गोलंदाजी करत असताना कोणते प्रमुख 4 गोलंदाज आहे जे चांगल्या टच मध्ये आहेत? गोलंदाजी करताना प्रमुख गोलंदाज म्हणजे आहेत आमचे आता, तर ज्या हिशोबाने मॅचची सिच्युएशन असेल त्या हिशोबाने आम्ही गोलंदाजांचं ट्राय करू. थँक्यू. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. TR नागले टीमने टॉस जिंकलाय. कोल्ड्रिंक देखील त्यांच्या नावावर. जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. शांजी पाटील त्या ठिकाणी जॉईन आहे. थँक्यू. डिका स्पोर्ट लाईव्ह. तर आदरणीय सन्माननीय पप्पाजी कोळी जे काल्हेर येथून बिलॉंग करतायत त्यांचं आगमन झालेलं आहे. त्याला विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत. आदरणीय पप्पा कोळी आपल्याला पाहायला मिळतात, एक जबरदस्त युवा व्यक्तिमत्व आणि काल्हेर येथून ते बिलॉंग करतायत आणि त्यांचं आगमन या आपल्या मुख्य व्यासपीठावरती झालेलं आहे आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच आनंदी जाधव यांचं देखील आगमन झालेलं आहे. आनंद जाधव यांना देखील तुम्ही पाहताय.
त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. एवन जोडी प्रेझेंट अर्थातच कान्हाई स्पोर्ट पाळे आणि शूर मराठा आयोजित कान्हाई माता चषक 2025 आपल्याला पाहायला मिळते आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. सुरू असलेला सामना अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी आणि चंद्रपाडा या दोन संघामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा जोडल्या ते 49 धावा आणि 50 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघासमोर ठेवलेला आहे. काय जबरदस्त गोलंदाजी स्लॉगवरच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. समीर तांगडे यांच्या माध्यमातून फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट घेतल्या. हिमेशने देखील चांगली गोलंदाजी केली, फक्त 6 धावा आणि कमबॅक केलं होतं अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघाने. आणि त्याच मुलीच की काय 49 धावा धावफलकावरती आणि 50 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला समीर तांगडी आणि त्याच्या सोबतीला मोनिश हा फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. पंचांचा अधिकृत इशारा. बॉलिंग षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती कैवल्य पाटील बंधू आपल्याला पाहायला मिळतोय. व पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न पॉईंट क्षेत्रामध्ये फक्त चेंडूला दिशा दिली आहे. पॉईंटला फिल्डर आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली कल्पेश मात्रे आणि इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव या चेंडूवरती. नरेशजी देवलीकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. 50 धावांचं टार्गेट. षटक क्रमांक पहिलं P1चं पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या चेंडूवरती 1 धाव फलंदाज समीर यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. भरपूर दिवसानंतर समीर तांगडी या खेळाडूला तुम्ही सलामीला पाहताय आणि खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना त्याने भरपूर इम्प्रेस केलं. स्लॉगवरचं षटक आणि त्या षटकामध्ये फक्त 4 धावा आणि समोर जर फलंदाज जर पाहिले तर सेट फलंदाज होते आणि त्या फलंदाजानं त्यांनी शांत ठेवलं होतं. अर्थातच पहिल्या डावामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली समीर यांच्या माध्यमातून, परंतु बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल कारण 50 धावांचं टार्गेट आहे. त्यामुळे सुरुवातीपासून आक्रमण करावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील या मॅचमध्ये. षटक क्रमांक पहिलं कैवल्य पाटील अर्थातच बंधू यांना तुम्ही पाहताय. पहिल्या चेंडूवरती इम्प्रेस केलं, चांगला चेंडू पाहायला मिळाला कैवल्य यांच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. आडव्या बॅटनं पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज फ्लाइंग स्लिप मध्ये फिल्डर आहे तिथे, मिस्टेक होणार नाही. टिपलाय झेल, संपलाय खेळ. पहिला धक्का या मॅच मध्ये टीम अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडीला बसतोय. फलंदाज बाद. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. खरं तर स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता परंतु फ्लाइंग स्लिप मध्ये त्या ठिकाणी निलेश म्हात्रे होते. वन ऑफ द ग्रेट प्लेयर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाचं अनेक वर्ष ज्या खेळाडूनं प्रतिनिधित्व केलंय असं निलेश म्हात्रे यांना तुम्ही पाहिलं फ्लाइंग स्लिप मध्ये आणि कमालीचा झेल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि पहिला धक्का या मॅच मध्ये अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी टीमला बसला. सिया एंटरप्राइजेसचे सर्व आहेत निलेश म्हात्रे आणि खऱ्या अर्थानं जुचंद्र परिसरामध्ये खूप चांगलं कार्य त्यांचं राहिलंय. मोहनदादा पाटील यांच्या सोबतीला त्यांना आपण कायम पाहतोय आणि या सामन्यामध्ये त्यांच्या माध्यमातून झेल आपल्याला पाहायला मिळाला. बॉलिंग ट्रॅकवरती कैवल्य पाटील पुन्हा एकदा. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न. स्नॉटर होता, वेगवान चेंडू होता. पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलंय परंतु चांगला चेंडू पाहायला मिळाला. कैवल्य पाटील यांच्या विरोधात खेळणं सोपं नाही आहे. मी अनेकदा म्हटलंय कैवल्य यांचा फुटवर्क चांगला आहे, फॉलो थ्रू चांगला आहे, रिलीज ऑफ डिलिव्हरी चांगली आहे आणि या सगळ्या गोष्टी तो सातत्यानं जुळवत असतो आणि तदनंतर चांगली गोलंदाजी करतोय. याही षटकामध्ये तो इम्प्रेस करतोय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते कैवल्य यांच्या माध्यमातून. फ्लिक करण्याचा प्रयत्न. दिशा चेंडू आहे की नाही परंतु चांगला चेंडू पाहायला मिळतोय. भरपूर शबल क्रॉस झाले होते फलंदाज उदय आणि सातत्याने दुसरा चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाजी. काय गोलंदाजी केली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत फलंदाजाला शांत ठेवलं. 4 चेंडू टाकलेत आणि फक्त एकच धाव दिलेली आहे. लाजवाब गोलंदाजी. कैवल्य पुन्हा एकदा. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. अमित थोडेसे मागे राहिले आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे. 3 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा थांबल्यात आणि पहिल्या षटकामध्ये फलंदाज संघर्ष करतायत कारण कैवल्य पाटील यांची गोलंदाजी जर पाहिली ना तर व्हॅरिएशन आणि व्हरायटीने समय साधणारी गोलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने टाकला जातोय. फलंदाजाला रीड करतायत. इथे जर पाहिलं तर थोडीशी लेंथ मागे खेचली होती. पूल करण्याचा प्रयत्न परंतु फारसं टायमिंग नव्हता फलंदाजाकडे.
हो खोलात टाकलाय, फुल लेनचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला चेंडू, वा काय गोलंदाजी पाहायला मिळते, जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 50 धावांचा पाठला करत असताना अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा. जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. आज खऱ्या अर्थानं कैवल्य पाटील या नावाला शोभणारा खेळ, कैवल्य पाटील याच्या कर्तृत्वाला, लौकिकाला शोभणारा खेळ पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये फलंदाज मोनिशला बाद केलं आणि तदनंतर उदय याच्यावरती प्रचंड मोठा दबाव टाकला आणि सातत्याने डॉट चेंडू पाहायला मिळाले. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि गोलंदाजाने आपले इरादे स्पष्ट केलेत की त्यांच्यासाठी हा सामना किती महत्वाचा आहे. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये फक्त 3च धावा म्हणजेच येणारे 18 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी टीमला. बॉलिंग ट्रॅकवरती चंद्रपाडा एक्सप्रेस चेतन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. आज जर पाहिला तर चंद्रपाडा संघामध्ये खूप चांगले गोलंदाज देखील पाहायला मिळतात. खूप चांगल्या पद्धतीनं संघामध्ये आज खेळाडूंचा समावेश केलाय. कारण षटक क्रमांक पहिलं कैवल्य पाटील यांचं पाहायला मिळालं. तदनंतर पुन्हा एकदा अटॅकिंग गोलंदाज सुरुवातीला जो गोलंदाजी करत असतो, विकेट देत असतो, पुन्हा एकदा जर पाहिलं तर चेतन म्हात्रे या गोलंदाजावरती विश्वास दाखवला कॅप्टनने. परंतु स्ट्रायकिंग एंडला समीर तांगडी, इथून चांगली बॅटिंग करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल आणि समीर यांच्या बॅट मधून आलाय षटकार, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, सिक्सर. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता फुलटॉस चेंडू होता, थोडीशी शपल क्रॉस झाली, स्लॉग हिटचा फटका, वा काय जबरदस्त फटका पाहायला मिळतो समीर यांच्या बॅटमधून. बॉल सीमारेषा ओलांडत असताना पहिल्या षटकार या डावामध्ये समीर यांच्या बॅटमधून आलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या आकड्यावरती. जबरदस्त फटका. समीर अशा प्रकारचे फटके मारण्यासाठी जाणले जातात. समीर मोठे फटके कसे खेळावे हे देखील समीर यांना ठाऊक आहे आणि अगदी तसाच काही फटका त्यांच्या बॅटमधून आलेला आहे या मॅच मध्ये. हो स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःवरती निराश आहे समीर, कारण या चेंडूवरती देखील मोठा फटका तो खेळू शकला असता, परंतु चुकीचं शॉट सिलेक्शन आणि ते डॉट बॉल पाहायला मिळतोय चेतन म्हात्रे यांच्या माध्यमातून. सातत्याने इथून जर पाहिलं ना तर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न समीर यांना करावा लागेल. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आपण जरूर पाहिलाय, परंतु येणाऱ्या चेंडूवरती देखील चांगलीच बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. गोलंदाज चेतन म्हात्रे, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो कमी गतीने चेंडू टाकलाय, लोअर फुलटॉस चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका मिड विकेटला. कैवल्य पाटील मिस्टेक करणार नाही, त्याने टिपलाय झेल. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी टीमला बसतोय. समीर तांगडी बॅक टू द पेव्हिलियन. माझे रायबा देवीची पालखी निघाली वर्षाची, माझे रायबा देवीची पालखी निघाली वर्षाची. ओर नाचतान पालखीला लढावे गावाची, ओर नाचतान पालखीला लोकवती आलीची. थँक्यू. लोअर फुलटॉस चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, परंतु समीर यांचा फटका फसला मिड विकेटला. कैवल्य पाटील काय जबरदस्त झेल कंप्लीट केलाय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी टीमला आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानावरती मंथन आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं ना तर चांगली बॅटिंग करावी लागेल फलंदाजांना. बोल. नवीन फलंदाज मंथन मैदानावरती दाखल झालेला आहे, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती चेतन म्हात्रे जबरदस्त कामगिरी करतायत. षटकार जरूर आला, परंतु तदनंतर समीरला बाद केलाय. मंथनला देखील इथून चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये, कारण 50 धावांचं मोठं टार्गेट आहे. हो खोलात टाकला होता, शपल क्रॉस झाली होती आणि स्टॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शरीराचा वेध घेत असताना लेग बाईच्या स्वरूपात इथे एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 10 या आकड्यावरती. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार उदय तांगडे यांच्या बॅटमधून आले ना तर मंदान मुकादम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल उदयला. आणि इथून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती, आणखीन 40 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी टीमला.
चेतन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. या षटकामध्ये जबरदस्त कमबॅक चेतनने केलाय. हो इथे खोलात टाकला होता, हेलिकॉप्टर स्ट्रोक केला. स्क्वेअर रिजन मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी, प्रयत्न कमालीचा राहिला. चेंडूला स्टॉप केला. रवी वाघमारे त्या ठिकाणी होता. जबरदस्त फिल्डिंग रवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अफलातून बॉडीला स्ट्रेच केलं, शरीराला ताण दिला आणि तिथून जर पाहिलं तर खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली रवी वाघमारे यांच्या माध्यमातून. आणि इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव. संघाची धावसंख्या 2 धावा आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 12 धावा धावफलकावरती. मागील चेंडूवरती 2 धावा उदय यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर चेतन पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता परंतु इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय चेतन यांच्या माध्यमातून. याही चेंडूवरती उदय यांना शांत ठेवलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 50 धावांचा पाठला करत असताना अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी अर्थातच विकी शट मात्रे यांच्या संघाने धावफलकावरती धावा केल्या. त्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा आपल्या व्यासपीठावरती आदरणीय पप्प्या कोळी पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थाने विकी शट मात्रे या कंपनीचे अगदी जर पाहिलं तर खूप चांगलं कार्य ते करत असतात आणि त्यांच्याच माध्यमातून आर्थिक सहकार्य या क्रीडा स्पर्धेला लाभलेलं आहे. आणि पप्प्या कोळी यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि अंकलेश प्रतिष्ठान खाडी विकी शट मात्रे यांचा संघ आहे आणि त्यांच्याच माध्यमातून प्रतिनिधित्व करत असताना पप्प्या कोळी आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांचं नुकतंच आपल्या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेला तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे. आणि त्यांचा खूप खूप आभार आम्ही आयोजकांच्या वतीनं करतोय. तसेच आनंद जाधव हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं खूप चांगलं कार्य त्यांचं राहिलंय. आणि पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. येणारी 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या तब्बल 38 धावा. 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 अमित यादव. याच मैदानावरती अमित यादवनं काय कमालीची कामगिरी केली होती सोनिका माता मालुडी चषकामध्ये. तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. हो लोवर फुलटा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न मंथन पुढे आले होते जरूर परंतु चेंडूच्या रेषेमध्ये अजिबात नव्हते. त्यामुळे इथे डॉट चेंडू पाहायला मिळाला अमित यांच्या माध्यमातून. आज जर पाहिलं ना तर गोलंदाजीचं युनिट खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय चंद्रपाडा संघाचा. खऱ्या अर्थानं पहिलं षटक कैवल्य पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तदनंतर चेतन मात्रेनं भरपूर इम्प्रेस केलं आणि षटक क्रमांक 3 टाकत असताना अमित यादव पहिला चेंडू कमालीचा पाहायला मिळाला. हो आडव्या बाटने केल्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. पंचाने वाईट चेंडू घोषित केला. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. आणखीन एक धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 13 धावा. सरकार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना चंद्रपाडा संघामध्ये सर्वच खेळाडू जर पाहिले तर चांगल्या धाटणीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. कारण गोलंदाजीचं युनिट खूप चांगला पाहायला मिळतोय. फ्रंट लाईन गोलंदाज सातत्यानं जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत आतापर्यंत. हो वेगवान चेंडू होता, काय वेग होता परंतु दिशाहीन चेंडू आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. खरं तर अमित त्यांच्याकडे वेग प्रचंड आहे परंतु हा चेंडू जर पाहिला तर दिशाहीन चेंडू होता. लाईन खराब होती त्यामुळे पंचाने दंडित केलंय. सलगचे 2 चेंडू इथे वाईड आलेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. आणि इथून जर पाहिलं ना तर येणाऱ्या चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांना सातत्यानं करावा लागेल. परंतु स्ट्रायकिंग एंडला मंथन तांगडी प्रचंड मोठ्या प्रमाणात संघर्ष करतोय. आतापर्यंत 2 चेंडूचा त्याने सामना केलाय. त्याच्या बॅटमधून धाव आलेली नाही आहे. त्यामुळे इथून जर पाहिलं ना तर त्याला मोठे फटके सातत्यानं या मॅच मध्ये खेळावेच लागतील. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग करता आलेला नाहीये. पॉइंटला त्या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. तेजस उंद्रे त्या ठिकाणी आले होते पॉइंटला. जबरदस्त फिल्डिंग तेजसच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. फक्त एकच धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 15 धावा धावफलकावरती. येणारे 10 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. हो यावेळेस पूल केलाय. मोठा फटका फलंदाज उदय यांच्या बॅटमधून परंतु फटका फसलाय. रवी वाघमारे डाऊन द बॉल मिस्टेक करणार नाही. रवीने टिपलाय झेल. आणखीन एक फलंदाज बाद झालेला आहे. अनिल अंकुश प्रतिष्ठान खाडी टीमचा. उदय बॅक टू द पेव्हिलियन. जगात हाय लय भारी इमोशन्सने भरलेली
थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता हा ट्रॅकर होता, पूल केला होता, एलिव्हेशन भरपूर जास्त डिस्टन्स कमी होतं. मिड विकेटला रवी वाघमारे त्या ठिकाणी पाहायला मिळाले, सेफ हँड आणि कमालीचा झेल रवी वाघमारेने टिपलाय. आज जर पाहिलं ना तर फिल्डिंग करत असताना खूप चांगल्या पद्धतीने स्टँडर्ड मेंटेन केलाय चंद्रपाडा टीमने. चांगले फिल्डर्स पाहायला मिळतात. त्यानंतर जर पाहिलं तर लॉंग लेग रिजन मध्ये गणेश साठे यांना देखील तुम्ही पाहताय. तिथे यशांच्या मागे जर पाहिलं तर पाहायला मिळतो आपल्याला त्या ठिकाणी मितेश शिंगोटे देखील पाहायला मिळतो. खूप चांगला संघ पाहायला मिळतो चंद्रपाडा संघाचा. खऱ्या अर्थानं लाजवाब कामगिरी या सामन्यामध्ये राहिली आहे या टीमची. हो, इथे मोठा फटका यशांच्या बॅट मधून, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, धमाकेदार षटकार. थँक्यू. काय फटका सजवलाय, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतो यश तांगडी यांच्या बॅट मधून. हा धमाकेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 21 या आकड्यावरती. येणारे 8 चेंडू 29 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी टीमला. मोठे फटके सातत्याने इथून फलंदाजांना खेळावे लागतील. यश यांच्या बॅटमधून षटकार जरूर आलाय, परंतु येणाऱ्या चेंडूवरती देखील त्याला अशाच प्रकारे बॅटिंग या मॅच मध्ये करावी लागेल. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती अमित यादव, चांगली गोलंदाजी करण्यासाठी अमित यादव जाणला जातो, परंतु या षटकामध्ये त्याच्या विरोधात षटकार आलेला आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा अमित यादव. हो, इथे वेगवान चेंडू होता, चांगला कमबॅक केलाय आणि इथे जर पाहिलं तर चेंडू आलेला आहे डॉट. क्रीडा रसिकांसाठी देखील पारितोषिक या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सचिनजी भोईर यांच्याकडून जर पाहिलं तर आयवा जेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे क्रीडा रसिकांसाठी. मैदानाच्या बाहेर षटकाराच्या बाहेर झेल पकडा आणि 100 रुपये कमवा. कोण सांगतंय? सचिन भोईर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक. गोलंदाज तयार. हो, यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता, परंतु आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडू डॉट आलेत या षटकामध्ये, कारण मागील चेंडूवरती जर पाहिलं तर हाफ ट्रॅकर होता, त्या चेंडूवरती पूल करत असताना षटकार यशांच्या बॅटमधून आपल्याला जरूर पाहायला मिळाला. त्यानंतर लेंथ थोडीशी मागे खेचली आणि मागील 2 चेंडू डॉट राहिलेत. जबरदस्त कमबॅक राहिला अमित यादव यांच्या माध्यमातून. 3 षटकांचे ते खेळ संपलेला आहे आणि 50 धावांचा पाठलाग करत असताना अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात. तर 24 धावा धावफलकावरती, 21 धावा माफ करा, आणि येणारे 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त कामगिरी चंद्रपाडा या संघाची आपल्याला पाहायला मिळालेली आहे. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती मितेश शिंगोटे आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं 7 चेंडूमध्ये 29 धावा इथे त्याला डिपेंड करायचे आहेत या मॅच मध्ये. सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर टिवरी संघाने भरपूर इम्प्रेस केलं. चांगली कामगिरी पाहायला मिळाली त्या संघाच्या माध्यमातून. आणि या सामन्यामध्ये जर पाहिलं तर चंद्रपाडा संघ इम्प्रेस करतोय. लाजवाब कामगिरी पाहायला मिळाली. आतापर्यंत बॅटिंग करत असताना देखील खूप चांगली बॅटिंग राहिली आणि गोलंदाजीमध्ये सुरुवातीच्या 3 गोलंदाजाने भरपूर इम्प्रेस केलाय. ओव्हर द विकेट. हो, फुलटा चेंडू होता, फक्त दिशा दिली स्क्वेअर लेग रिजन मध्ये. गणेश साठम त्या ठिकाणी आहेत, चेंडूला स्टॉप केला आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 23 धावा. येणारे 5 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका इथे फलंदाजांना खेळावा लागेल, कारण 5 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. आणि इथून जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. जबरदस्त क्रीडा स्पर्धा. 09 शिव प्रतिष्ठान कानाई स्पोर्ट पाय शूर मराठा एवन जोडी प्रेझेंट श्री कानाई माता चषक 2026 तुम्ही पाहताय. आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. हो, स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न तितकासा प्रॉमिसिंग नव्हता. शॉर्ट पॉइंटला त्या ठिकाणी फिल्डर आहे तेजस सुंदरे. फिल्डिंग चांगली आणि फक्त इथे सिंगलच राहिली आहे. पूर्णपणे डॉमिनेट केल्या, पूर्णपणे शिरकाव केला या मॅच मध्ये, पूर्णपणे घुसखोरी केली आहे चंद्रपाडा या टीमने. जबरदस्त कामगिरी केलेली आहे. अनिल अंकलेश प्रतिष्ठान संघ
गोलंदाजी करत असताना चांगला कमबॅक समीरने केला, परंतु बॅटिंग करत असताना पूर्णपणे मागे राहिला हा संघ. वेगवान चेंडू होता, खोलवर टप्प्याला चेंडू होता आणि इथे चेंडू आलेला आहे डॉट. मितेश शिंगोटे देखील चांगली कामगिरी करतोय. खऱ्या अर्थानं चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये मागील हंगामामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती आणि सोशल मीडियावरती मितेशांची रील देखील आपण पाहिली होती आणि अगदी तशीच गोलंदाजी या सामन्यामध्ये मितेश करतोय. यॉर्कर चेंडू मागील चेंडूवरती पाहायला मिळाला. इथे फुलटॉस चेंडू होता आणि इथे जर पाहिलं तर या चेंडूवरती एकच धाव मिळते. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे वेस्ट हाईट भीमरसाठी आणि आमचे तिसऱ्या पंच या ठिकाणी पाहणी करतील, कारण फुलटॉस चेंडू होता आणि त्यामुळे पंचाने लगेच तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. बघ रे पटकन देऊन टाक, एवढे जास्त विचार करू नको. रिव्ह्यू घ्यायची गरज नाही नो का देऊन टाक, मग एक टाकू दे काय रे. नो बॉल आहे, भीमर चेंडू आहे, कारण वेस्ट साईड पेक्षा अगदी उंचावरती हा चेंडू होता, त्यामुळे नो बॉल. 2 धावा मिळतील, 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती. गोलंदाज पुन्हा एकदा मितेश बॉलिंग ट्रॅक वरती. फ्रीटचा चेंडू असेल ओव्हर द विकेट. हो, इथे खोलवा टपाला चेंडू होता, यॉर्कर लेनचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे एकच धाव मिळेल लेग बायच्या स्वरूपात आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 27 धावा धावफलकावरती. पूर्णपणे या मॅच वरती वर्चस्व गाजवलंय, अधिराज्य गाजवलाय चंद्रपडा या संघाने. जबरदस्त कामगिरी या संघाने केलेली आहे. गोलंदाजाने भरपूर इम्प्रेस केलाय, प्रत्येक गोलंदाजाने आपल्या षटकामध्ये विकेट घेतलेली आहे, दबाव टाकलाय. इथे पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतो, नो बॉल आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन 4 धावा मिळतील. थँक्यू. मितेश शिंगोटेच्या या षटकामध्ये 2 चेंडू भीमर आलेले आहेत, त्यामुळे या षटकामध्ये मितेश शिंगोटे गोलंदाजी करू शकणार नाही. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मितेशने इथे मिस्टेक केलेली आहे. खऱ्या अर्थानं फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून मितेशला आपण अनेकदा पाहिला, परंतु या सामन्यामध्ये त्याची गोलंदाजी सुरुवात करत असताना चांगली राहिली, परंतु तदनंतर त्याने मिस्टेक केल्यात. इंस्टाग्रामच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये त्याची रील देखील आपण पाहिली होती, परंतु ज्या पद्धतीने कामगिरी करण्यासाठी मितेश जाणला जातो ना, ती कामगिरी या षटकामध्ये त्याची राहिलेली नाही आहे आणि सलग 2 चेंडू त्याचे नो बॉल राहिलेत, भीमर राहिलेत आणि त्यामुळे या षटकामध्ये जर पाहिलं तर त्याला बॅन केलेला आहे. नवीन गोलंदाज कल्पेश मात्रे बॉलिंग ट्रॅक वरती. हो, खोलवा टप्प्याला चेंडू होता, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, लॉंग ऑफला खेळलाय, परंतु बॉल सीमारेषा ओलांडतोय. यशांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. थँक्यू. 1 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. हो, यावेळेस हॅमेड केलाय समोरच्या दिशेने, लॉंग ऑफला फिल्डर आहे मितेश, मिस्टेक होणार नाही, त्याने टिपलाय झेल. आणखीन एक फलंदाज बाद होतोय आणि इथे सामना जिंकलेला आहे चंद्रपडा या टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी टीम. स्पोर्ट्स वर शुरू मराठांनी पायेगावात सामना भरवलाय रे, पायेगावात सामना भरवलाय रे, पायेगावात सामना भरवलाय रे. हे प्रमोद देवलीकर प्रणय रायगडच्या जोड नाही येऊन जोडीला, 09 ची व प्रतिष्ठानाची साथ आहे या चषकाला. जबरदस्त कामगिरी या सामन्यामध्ये जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच हिरो राहिलेला आहे. बॅटिंग करत असताना देखील जबरदस्त सुरुवात राहिली. रवी वाघमारे तब्बल 20 धावा, त्याच्या बॅटमधून 2 षटकार आणि 2 चौकार आपण पाहिले. अर्थातच रवी वाघमारे राहिलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हिरो. या रवी वाघमारे यांच्या व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारा. जबरदस्त कामगिरी केली. खरं तर संघाला सुरुवात करून देत असताना त्याच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिले आणि एकंदरीत 20 धावा त्याच्या बॅटमधून या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या.